आज आम्ही सर्व द्रोणागिरी ट्रॅकरचे सर्व मेंबर सार्डे विकास मंच इथं आलेलो आहोत. ऑक्सिजन पार्क इथे सुंदर नजारा इथे या ऑक्सिजन पार्कवरती. मी विनंती करतो या ऑक्सिजन पार्कचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो का आपण या ऑक्सिजन पार्कवरती ऑक्सिजन पार्क काय आहे हे आम्हाला जरा समजावून सांगावे. नागेश म्हात्रे. धन्यवाद. प्रथमतः द्रोणागिरी लाईव्ह ग्रुप ट्रॅकर्स ग्रुप ओरण या सर्व सदस्यांचे सभासदांचे या सर्व मान्यवरांचं सार्डे विकास मंच आणि कोमलादेवी ऑक्सिजन पार्क तर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण नेहमीच प्रमाणे म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचं एक आयोजन या आमच्या डोंगर माथ्यावर केलं होतं आणि आज देखील अशाच प्रकारचा एक सुंदर भेट यामध्ये वृक्षरागवड असेल, सफाई अभियान असेल आणि आपला शारीरिक मनोरंजन व्यायाम सुद्धा करण्यासाठी हे ठिकाण निवडलं त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. त्यामध्ये अनेक मान्यवर हळूहळू मी ओळखू लागलेलो आहोत. त्यामध्ये आमच्या सर्वात एकदम निकटवर्तीय जर घनश्याम कडू अर्थात राजा कडू, त्याच्यानंतर रमेश म्हात्रे सर, रहालकर सर, गोपाळ पाटील सर, अनेक प्रकारचे मान्यवर हे मला आता मी ओळखू लागलोय त्यांना, कारण मीही त्यांचा फॉलोअर्स आहे आणि खूप छान वाटले. सकाळी बरोबर कॉल आला की आम्ही येतोय, कुठल्याही प्रकारचा नकार म्हणजे सांगू शकलो नाही मी आणि आता यावेळी सांगतोय की नाही जमत यायला, परंतु मला ह्या मान्यवरांना नाही म्हणताना आलं. हे ऑक्सिजन पार्क बनवायला जवळजवळ 10 वर्ष लागली आणि या 10 वर्षात अनेक संकट झेललेली आहेत. यामध्ये सर्वात मोठं संकट म्हटलं तर वणवा. त्यानंतर इथे असणारा जो येणारा पर्यटक आहे तो पर्यटक सुज्ञ नव्हता, परंतु आज या 10 वर्षात आपल्यासारख्या मंडळीतून जनजागृती होत आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून की ते जाऊन जा पण खाऊचा जो कचरा आहे किंवा आपल्या ज्या डस्टबिन मध्ये ठेवलेले आहेत ते कचरा व्यवस्थित टाका. आज पर्यटक बऱ्याच प्रकारचा तशा प्रकारचा वापर करताना दिसतोय, कारण त्यांनाही डस्टबिन खाली ज्या आहेत त्या पण ठेवलेल्या आहेत त्यामध्ये वापर करतोय, म्हणजे बदल हा होताना दिसतोय. आणि आज असंख्य पर्यटक जर म्हटले तर या ऑक्सिजन पार्कला भेट देत आहे. याच्यामध्ये आज महाराष्ट्रात नाव जाते, त्यासाठी पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक आभार राजा कडवंतांचं की प्रसिद्धी ही महत्वाची असते, परंतु ते कार्य कोण करते, कसं करते, कशासाठी करते हे सुद्धा देखील पाहिलं जातं. आणि खरंच सर्वांना मी सांगू इच्छिते राजकारणाचा बिलकुल भाग माझ्यामध्ये येणार नाही कधीही. आपल्याला खरंच निसर्गाची सेवा करण्यासाठी एक निश्चय केलाय आणि तुमच्यासारखी मंडळी नेहमीच ऊर्जा देण्याचं काम करते. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. ही झाडं जी सुरुवातीला आपण एक फोटो दाखवला तुम्हाला की एक ही झाड नसलेला हा डोंगर, परंतु आज इथे हजारो वृक्ष आपल्या डोक्याच्या वर गेलेले आहेत. काजूवर काजू आलेले आहेत, चाफ्यांवर फुलं आलेली आहेत, बोरींवर बोराची बोरं येऊ लागलेली आहेत, म्हणजे फळाला येऊ लागलीत खालची. परंतु हा ओसाड ही महाराष्ट्र पाहतात अशा प्रकारचा एवढी वनराई फुलवताना खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि परिश्रम घेत असताना सुद्धा तुमच्यासारखी मंडळी नेहमीच काही ना काही हात देतात. हे साहेब म्हणाले की अनेक त्यांनी संकल्पना सांगितली की असं करायला हवं तसं करायला हवं, वेळ लागेल, परंतु भविष्यात जोपर्यंत जान है तब तक कुछ तो करने का हौसला बुलंद है. सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच कधीही आवाज द्या. नागेंद्र म्हात्रे तुमच्या सेवेला हजर असेल. धन्यवाद. धन्यवाद नागेंद्र म्हात्रे आम्हाला जी माहिती दिली. मी